जुन्या आठवणी ताज्या झाल्या. हाय गाईज, कसे आहात तुम्ही? माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आज माझी तब्येत ठीक नाही आहे, पण मला बनवायची आहे आज पालक खिचडी, जशी आपल्याला शाळेत मिळत होती तशी. तर तुम्ही म्हणसाल की शाळेत कुठं तुला पालक खिचडी मिळत होती? जे लोक प्रायव्हेटमध्ये शिकलेत त्यांना नसेल माहिती, पण जे लोक गव्हर्मेंट स्कूलमध्ये शिकलेत त्यांना नक्कीच आठवण असेल पालक खिचडीची टेस्ट. तर मी हे सगळे साहित्य घेतले त्याच्यासाठी, पालक खिचडीसाठी. तर हे घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला आज माझ्या काही मैत्रिणींची आठवणी सांगणार आहेत. ज्या मैत्रिणी माझ्यासोबत शाळेत होत्या त्यांचे मी काही आठवणी सांगणार आहे. जर का हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मैत्रिणींना पोचत असेल तर नक्कीच संपर्क करण्याचा प्रयत्न करा. आणि माझा एक शाळेत ना छोटासा ग्रुप होता. आम्ही 7 ते 8 मैत्रिणी होतो ग्रुपमध्ये. तर आमच्या सगळ्यांचंच फेवरेट ना पालक खिचडी होती. आणि आम्ही ना एकदम शाळेत ना आगाऊ मुली होतात ना, म्हणजे नुसतं कारट्या मुली, त्या टाईपमधल्या आम्ही मुली होतो. नुसतं आगाव करायचं. ज्या दिवशी टीचर नसतं यायच्या ना त्या दिवशी आम्ही काय करायचो, सगळे बेंच पुढं घ्यायचो आणि मागं डान्स करत बसायचो. आणि आमची दुसरी गोष्ट, आमच्यापाशी सगळ्यांपाशी ना शायरीची एक 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 वह्या होत्या. एक दिवशी काय झालं, मॅडमला एक शायरीची वही सापडली. मग काय, शाळेत मॅडमनी धुतलं, घरी आल्यावर घरच्यांनी धुतलं. तिसरी गोष्ट, आम्हाला जर वॉशरूमला जरी जायचं असलं ना तर आम्ही सगळेचे सगळे सोबतच जायचो. आणि आम्हाला टार्गेट करून ठेवलेलं टीचरने की हे कारट्या मुली आहेत सगळ्या म्हणून. आम्ही नाही का, टीचरच्या आमच्या नाही का एक फेवरेट डायलॉग होता, बिंडोक आहात तुम्ही, बिंडोक म्हणून. मला ते ऐकलं तर आम्हाला वाईट नव्हतं वाटत, आम्हाला हसू यायचं, आम्हाला मज्जा यायची. तुमच्या शाळेतल्या काही आठवणी आहेत का अशा? तर अजून एक सांगते गाईज, माझ्या ग्रुपमध्ये ना सगळ्या एक वेगवेगळ्या होत्या. जसे की माझ्या ग्रुपमधली सायली, वर्षा, पूनम, रेखा, सुप्रिया, प्रिया, परत दीपाली, कोमल, प्रतीक्षा, अंजली, अशा माझ्या ग्रुपमध्ये भरपूर साऱ्या अशा मैत्रिणी होत्या ज्या आम्ही खास म्हणजे सोबतच यायचं, सोबतच जायचं, शाळेत सोबतच जेवायला बसायचं. आमचा असा ग्रुप होता. तर तुमच्या पण लाईफमध्ये असा ग्रुप होता का जो शाळेतला, जो तुम्हाला आठवतो? माझ्या लाईफमधला हा एक ग्रुप आहे की ज्याला मी विसरू शकत नाही. लाईफमध्ये जरी कितीही मैत्रिणी आल्या ना, पण शाळेतल्या मैत्रिणींना विसरू नाही शकत आपण. कारण की आपण लहानाचं मोठं त्यांच्यासोबत झालेलं असतो, त्यामुळं आपण त्या मैत्रिणींना कधीच विसरत नाही. तर माझी तब्येत ठीक नाही आहे म्हणून मला थोडं अटकायला लागले मी बोलण्यात, पण मी ट्राय करते. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. मी प्रयत्न करायला लागले की मी तुम्हाला चांगलं कॉन्टेंट देईल म्हणून, पण माझं स्टार्टिंगचे दिवस आहेत तर प्लीज समजून घ्या. आणि ह्याची 4 शिट्ट्या करून घेतल्या. बघा, ही झाली पालक खिचडी रेडी. त्याच्यानंतर मी थोडंसं वेळ प्रेमासोबत खेळले. ह्या आहेत माझ्या त्या मैत्रिणी ज्यांना मी खूप मिस करते. मिस यू गाईज. तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. कसं झालं आहे गाईज भात? मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय गाईज.